आज आपण मस्त गोबी मंचुरियन बघणार आहोत. आपण काय करतो, रेस्टॉरंटमध्ये जशी चव असते तशी घरी होत नाही, म्हणून आपण ह्या गोष्टी इग्नोर करतो. तर अजिबात असं करू नका. ही रेसिपी फॉलो करा, तुमचे गोबी मंचुरियन सेम रेस्टॉरंट स्टाईल होणार आहेत. तर मी गोबी निवडून घेतले छोट्या छोट्या पीसेसमध्ये. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये निवडून घ्या. थोडंसं पाणी घ्या, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 2 मिनिट आपल्याला बॉईल आणायचं आहे. याच्याने काय होणार, तुमची गोबी साफ पण होणार आणि तुमची गोबी थोडीशी शिजून पण जाणार. तर मी बॉईल करून घेते 2 मिनटासाठी. नंतर आपल्याला पाणी काढून एका भांड्यामध्ये ते सुकण्यासाठी किंवा पाणी एक्सेस जे पाणी आहे ते ड्रेन करण्यासाठी एका जाळीदार भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे. इथे मी अर्धा वाटी मैदा घेते आणि 4 चमचे तांदळाचं पीठ वापरते आणि 5 ते 6 चमचे मी ते कॉर्नफ्लोअर वापरते. तर हे सगळं जिन्नस आपल्याला ना कोटिंगसाठी वापरायचं आहे. तर चवीपुरतं इथे तिखट टाका, थोडंसं धनेपूड टाकते आणि इथे थोडंसं खायचा कलर वापरते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर अजिबात नका टाकू. तर इथे थोडीशी काळी मिरीची पूड वापरते. हे सगळं मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. तर खूप पातळ करायचं नाही आहे पीठ आपल्याला, तर थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. पाणी टाकायची अजिबात घाई करू नका. थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून थोडंसं घट्ट करायचं आहे, खूप पातळ करायचं नाही आहे. तर ही लक्षात ठेवा फक्त, कारण खूप पातळ केलं तर छान कोट होणार नाही आहेत आपले गोबी मंचुरियन. तर माझं पीठ जवळपास इथे तयारच आहे. इथे बघा, जे पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती पोरिंग आहे. म्हणजे असं तुम्ही जर एखादा चमचा उचलला तर ते एकदम तारेसारखं खाली पडणार आहे, अजिबात थेंब डॉट डॉट पडणार नाही आहे तिथे बघा. तर अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या पिठाची. तर इथे माझं पीठ तयार आहे. सगळा मंचुरियनचा खेळ या पिठाचा आणि फ्राईंगचा असतो. तर बाकी तर सगळ्या गोष्टी सेमच असतात. तर सेम अशी प्रोसेस तुम्ही फॉलो करा. तुमची गोबी मंचुरियन एकदम मस्त क्रिस्पी हॉटेल स्टाईल होणार. तर एक पॅन घेते, पॅनमध्ये थोडंसं तेल घेते. तर हे गरम करण्यासाठी ठेवते मी. तर आता जे गोबी आहे आपला, तर त्याला मी कॉर्नफ्लोअरनी थोडंसं कोट करते, जेणेकरून आपले छान कोटिंग होणार पिठामध्ये. जे आपण पीठ बनवलं आहे तर त्याचं छान कोटिंग बसणार आहे, म्हणून मी कॉर्नफ्लोअर थोडंसं याच्यावरती स्प्रिंग करते, छान कोट करून घेते. तर आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं ह्या पिठामध्ये. हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्या, कारण इथे आपण गोबी शिजवलेले आहेत त्याच्यामुळे ते तुटू शकतात. त्यामुळे हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे माझं छान मिक्स करून झालं आहे आणि तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे. तर एक एक आपल्याला गोबी सोडायचं आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्ही इथे फ्राय करू शकतात, कारण गोबी आपण ऑलरेडी शिजवलेली आहे, त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही की मंद आचेवर करा हे करा. तर मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्ही याला फ्राय करून घ्या आलटीपलटी करून. तर थोडंसं सेट होऊ द्या त्या मंचुरियनला, त्या गोबीला. लगेचच तुम्ही असं पलटी करायला जाऊ नका. थोडंसं तो शिजला की मग त्याला हलवा, कारण तुम्ही जर त्याला सेट नाही होऊ दिलं तर काय होणार, ते एकमेकाला चिटकून बसणार. कारण पीठ आपलं शिजलेलं नाही आहे, ते सेट नव्हतं झालं तर मग ते काय होणार, चिटकून बसणार. तर अजिबात तसं करायचं नाही. थोडंसं त्यांना सेट होऊ द्या तेलामध्ये आणि मग आलटीपलटी करा, आणि तुमचे मंचुरियन एकमेकाला चिटकणार नाही आहेत. मस्त माझे इथे मंचुरियन फ्राय करून झालेत. तर मी 2 बॅचेसमध्ये इथे फ्राय करून घेतलं होतं. तुमच्या कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही ते टाका. भरपूर एकदम एकसारखं नका टाकू, एक एक सोडायचे आणि तुमचे गोबी जे आहेत, जे मंचुरियन आहेत, एकमेकाला चिटकणार नाही आहेत. थोडंसं सेट झालं की आलटीपलटी करायचं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर मंचुरियनसारख्या गोष्टी आपण घरी करायला जात नाही, कारण आपल्याला वाटतं की तशी टेस्ट येणार नाही आहे. पण अजिबात तसं करू नका. तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने करून बघितला ना, अजिबात तुम्ही रेस्टॉरंटचा मंचुरियन खाणार नाही आहे. घरी करून तुम्ही रोज रोज खाल, एवढी मस्त रेसिपी आहे. मस्त माझे इथे फ्राय करून झाले होते. एक कढई घ्यायचे, कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि बारीक कापून आपल्याला लसूण घ्यायचं, इथे तो टाकायचं आहे. आणि इथे आपल्याला इथे सॉसेस वापरायचे. तर ग्रीन चिली सॉस टाकते 1 चमचा, तर सोया सॉस टाकते 1 चमचा, विनेगर टाकते 1 चमचा आणि केचप 2 चमचे वापरते. तर हे सगळं मिक्स करून घ्या
आता इथे थोडंसं मी तिखट टाकते आणि मीठ पण टाका जर हवं असेल तर. तर सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर त्यामुळे थोडंसं बेताने आपल्याला टाकायचं आहे. तर मी काय केलं आहे, जे कोट केलेलं पीठ होतं ना, तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी याच्यामध्ये वापरते आहे. तर तुमच्याकडे जर ते पीठ उरलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे पीठ उरलं नसेल तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी घेऊन त्याची एक स्लरी करायचे, ती याच्यामध्ये टाकायचे. तर माझ्याकडे ते पीठ उरलं होतं, तर त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून हे छान कोट करून घेते. मस्त आपले गोबी मंचुरियन तयार आहेत. तुम्ही हवं असेल तर याच्यावरती स्प्रिंग ऑनियन किंवा कांद्याची पात इथेही करू शकता, टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे तर मी नाही टाकत आहे. तर मस्त माझे गोबी मंचुरियन तयार आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की नक्की मला सांगा कमेंट करून. एवढे भारी मंचुरियन जर घरी तयार होत असतील तर कशाला आपण हॉटेलमध्ये खायला जायचं. मस्त घरचं स्वच्छ आणि मस्त आपल्या हाताचं एकदम खात्रीशीर असं मंचुरियन तयार होतं घरी. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. चलो बाय.